कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी हजबंड, मुलं आहेत दोन, एक मुलगा एक मुलगी. त्यानंतर माझी मम्मी पण माझ्याबरोबर असते. बरं. हजबंड काय करतात तुमचे? डॉक्टर आहेत ते पण. ते पण डॉक्टर आहेत. अरे वा. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर आणि मी, कारण मुलं शिकायला बाहेर. तुम्ही दोघे इकडे? हां, आम्ही दोघे हॉस्पिटल आहे आणि राजा राणी तुम्ही राजा इकडे. प्रजा सगळी दिली. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी मिस्टर, दोन मुलं आहेत छोटे. आई असते माझी माझ्याजवळ. मी एकुलती एक होती वडिलांना. तर 2014मध्ये वडील गेले. तर आईची जबाबदारी माझ्याकडे आणि सासू सासरे, दीर आणि जाव पण आहे. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे मिस्टर आणि मी आणि माझ्या 2 मुली आहेत. सर आम्ही कोपरगावमध्येच हे दोघेच राहतो, राजा राणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे. मुलं आहेत 2, एक मुलगा मुलगी. मुलं शिकतायत ते पुण्यात. सर आम्ही 4 जण असतो. आम्ही 2 जण आणि सासू सासरे आणि 2 मुली आहेत सर मला. मोठी मुलगी जस्ट आता MBBS सेकंड इयरला आहे सर, नाशिकला MVP मध्ये. आणि दुसरी मुलगी आहे ती 5th स्टँडर्डला आहे. आणि मिस्टर पण डॉक्टर आहेत, त्यांचं पण हॉस्पिटल आहे. पण मला सांगा, या वैद्यकीय पेशामधून तुमची मैत्री झाली की तुमची मैत्री इकडे कोपरगावात आल्यानंतर व्हायला लागली? कसं? वैद्यकीय पेशाच म्हणलं पाहिजे. आधी तोंड ओळख होती, ॲज अ डॉक्टर म्हणून ओळखत होतो, पण भिशीत जरा जास्त जवळ मैत्री झाली आणि मग ती घट्ट होत गेली. आणि मेघा अशी की आमची जरी भांडणं झाले, थोडे छोटे, जास्त नाही होत, छोटे छोटे होतात, पण ती ऑलवेज कोऑर्डिनेट करते सगळ्यांना आणि सगळ्यांना चला चला जाऊ. मन मिळावू आणि इनिशिएटिव्ह घेते ती. कुठे जायचं असेल तर पुढाकार तिचा असतो. कॅन्सल होतात आमच्याकडनं, त्या प्लॅन प्लॅनिंग करते करते. जायचंय. मला सांगा, प्लॅनिंग करून कॅन्सल कोणामुळे होतं? फेब्रुवारीमध्ये गोव्याला जायची ट्रिप ठरली होती. आधी सगळ्या म्हणायचे आपण जाऊया 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 गोव्याला. हां, गोव्याला. हां, मग ठीक आहे. मग हिने सगळं पुढाकार घेतला मेघानी आणि सगळं प्लॅन केलं. Very good. आणि वेळेवर आदल्या दिवशी त्या म्हणे की नाही आम्हाला जमणार नाही 2 जण. मग आम्ही 2 जणी गेलो. या दोघी. थांबा, एक मिनिट. आता शांत. त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे. गोव्याला जायचं सगळ्यांनी ठरवलं होतं, पण या 2 जणी, या 2 एस आहेत ना, एस गडबड केलेली आहे. तुम्ही का ऐन वेळेला असं का केलं? कसं झालं, जायचं तर होतच फिक्स, पण मुलांच्या आईन त्या जेव्हा आम्ही प्लॅनिंग केलं ना तेव्हाच परीक्षा आल्या. तेव्हाच आल्या. पण परीक्षा बघून प्लॅनिंग का नाही झालं? ते नाही ना, ते आधी पुढे होत्या त्या, शेड्यूल चेंज पण झालं. मिस्टरांनी जरा 4 दिवस जबाबदारी घेऊन तुम्हाला पाठवलं असतं तर काय बिघडलं असतं? ते तुम्ही मग सरळ सांगा ना, मिस्टरांमुळे रद्द झालं. नाही, पण ते आता ते आम्हाला लेसन मिळालं ना, तेव्हापासून थोडं आमचं हे झालं होतं. आम्ही दोघी थोडं नाराज झालो होतो. एक मिनिट. आम्हाला सोडून गेल्या ना त्याचं. अच्छा, मी गेल्या या. आम्हाला सोडून गेल्या ना त्या. नाही, पण तुम्हाला एक सांगू, तुम्ही चांगलं केलं. त्याचा वाचपा काढला आम्ही दमणला जाऊन आलो. सर मग दोघी पण रुसून बसल्या सर. ठीक आहे, आमचं सगळं त्यांनी पिक्स वगैरे एक बघितले. मिनिट. दमणला गेलात का तुम्ही सगळ्या गेला? हो, मग सर रुसवा तुम्ही काढण्यासाठी 4 जणी वाटच बघत असता का बाहेर? बोलत नव्हत्या सर, म्हणून आम्हाला ती ट्रिप काढावी लागली दोघींसाठी. एक मिनिट. म्हणजे या दोघींनी अबोला पकडला होता. थोडे दिवस जास्त नाही. पण का तुम्ही असं केलं? ते आम्ही ट्रिपला गेलो सर या आम्हाला जळवण्यासाठी मुद्दाम तिथनं पिक्स वगैरे पाठवत होत्या ना. मग थोडं राग येणं साहजिकच आहे. एका पण या सगळ्यावर तुमच्या दोघींच्या मिस्टरांची प्रतिक्रिया काय होती? मग ट्रिपला येऊ दिलं होतं दमणला का? ते नंतरचं, पण त्या दरम्यान ते हसत होते ते. तुमचे मिस्टर जेव्हा एखादा प्रोग्राम करतात त्यांच्या मित्रांचा, त्यावेळेला ते सक्सेसफुलच करतात. येस इव्हन आज आम्ही इकडे आलो हे त्यांना कळालं ना. खूप आता आनंदात खूप पाठवलं. आनंद तर झाला, पण लगेच त्यांचं झालं आता आम्ही जाणार आहे गोव्याला, आमचं जाणार आहे. म्हणजे आता आम्ही केलं ना इकडे, आमचं झालं ना काहीतरी. एक दिवस 2 तास तर आलात तुम्ही. काहीतरी तुम्ही एन्जॉय करताय ना. काय बाबा तुमची आता हवा आहे. हवंय. हे पण आदेश भाऊजींबरोबर. हे माहित नाहीये त्यांनी तुम्हाला गोव्याला पाठवलं नाही, हे जगजाहीर होणार आहे. पण तुमच्या या 6 जणींची मैत्री इतकी वर्ष टिकण्याचं काय रहस्य असं वाटतं? सगळ्यांची नेचर थोडे थोडे वेगळे आहे.
तर मी चिडली किंवा काही भांडणं झाली तर मी तिथे जाऊन बोलेन, अशी मी आहे भांडणारी. तिथल्या तिथे. ती आहे की ठीक आहे जाऊ दे, शांत राहा, भांडू नका. आम्ही दोघी म्हणतो, राहू दे, शांत Understanding राहा. करणारे, म्हणजे सगळ्यांना सगळेजण सांभाळून घेणारे, त्यामुळे ती टिकते. तुम्ही 6 जणी एकमेकींच्या घरी जाणं येणं असतं. हो सर. फॅमिली पण फॅमिली ट्रिप आम्ही सगळी जातो. एकमेकांना माहिती आहे. आमची अंकईला एक फॅमिली हे पण गेली होती ट्रिप, तर त्या ठिकाणी आम्ही सगळे विथ गेलो होतो फॅमिली. खूप छान मजा केली बरं तिथे. तुमचं कसं लग्न झालं? अरेंज मॅरेज झालं, पण आधी जे डॉक्टर होते माझ्या हस्बंडचे मित्र, त्यांनी मला एका हॉस्पिटलला बघितलं होतं. मग त्यांनी सांगितलं की अरे छान मुलगी आहे, बघ तू काय. हो. मग आमचं भेटणं मग झालं नंतर आणि घे चटके. arrange marriage. हो ना, तुमचं कसं काय झालं? सर माझे मिस्टर मी सेकंड म्हणजे एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये होतो, वर्गमित्र होतो. तर त्यांनी मला विचारलं होतं सेकंड इयरला, पण त्यांना म्हटलं आपलं एज्युकेशन झाल्यानंतर बघूया आपण. म्हणजे लव्ह मॅरेज सांगा ना सगळ्यांना. कांद्या पोळ्याचा कार्यक्रम केला दुसऱ्या इयरला असं सांगताय तुम्ही. सेकंड इयरला आई बाबा आले होते असं सांगताय. लव्ह मॅरेज एका वाक्यात संपला असता विषय. तुमचं अरेंज मॅरेज. अरेंज सर तशी आमची आधी ओळख होती. माझ्या तशी मिस्टरांची म्हणजे काय? माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ माझ्या मावस बहिणीशी त्यांचं लग्न झालेलं. तर बरं मान्य मला. मग त्यांचं झालं ना, तुमचं काय? आमची ओळख होती सुरुवातीला, म्हणजे लग्नात ओळख झालेली. मग नंतर घरच्यांनी मग आमचं पण लग्न घरच्यांनी नाही, तुम्हीच केलं. सरळ सांगा ना स्पष्ट. नाही तसं नाही सर, अरेंज करून. तुमच्या स्मित हास्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. आपलं कसं काय? अरेंज मॅरेज आहे सर, हा. पण आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहत होतो. मग तर काय त्यांनी गोळ्या घ्यायला घरच्यांना सांगून ठेवलं मला हीच मुलगी करायची आहे. कोणी? कारण तुम्ही आधी ठरवलं होतं. नाही आम्ही ठरवलंच नाही, त्यांनी घरच्यांना सांगून ठेवलं. माझं तर काही माहितीच नव्हतं. हा. त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगून ठेवलं की मला हीच मुलगी करायची आहे. मग ते त्यांनी त्यांची कुठे बहीण बघितलं आली होतं तुम्हाला? इथे शिर्डीतच. शिर्डी काय दर्शनाच्या नाही रांगेत? माहेर आहे सर माझं. त्यांनी बघून ठेवलं तुम्हाला. अच्छा. आणि मग तुमचं कसं सर काय? माझं अरेंजच झालेलं आहे, पण माझं लग्न सर माझ्या क्लासमेटनी जमवलंय सर. जे माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये जो माझा फ्रेंड होता, तर त्याचे फ्रेंड डॉक्टर साहेबांचे मित्र होते, तर मग त्यांनी माझं लग्न जमवलेलं कसं आहे. काय फ्रेंड होते म्हणजे ते कुठल्या कॉलेजला? म्हणजे जो माझा फ्रेंड होता ना सर, डॉक्टर विनोद जाधव, तर त्याचे जे म्हणजे मामा आहे हे डॉक्टरांचे फ्रेंड होते. ऍक्च्युली त्यांचं एकत्र सर हॉस्पिटल आहे, धन्वंतरी हॉस्पिटल पार्टनरशिपमध्ये. बरोबर. असं आहे. मग डॉक्टर साहेबांना डॉक्टर मुलगी हवी होती, मग त्यांनी सजेस्ट केलं विनोदला, मुली असेल तर बघ सजेस्ट कर. आणि विनोदलाही आमच्या 40 बॅच मध्ये मिस दिसली एकटी. आता हसतायत की रडतायत? सर सुरुवातीला रडली, कारण मी नाशिक सोडून कोपरगावला आली. मला तो डिफरन्स खूप जाणवला सर, सिटी आणि तालुका प्लेसचा. पण कसं आहे कोपरगाव? हो तुमचं छान आहे. हो सर, छान आहे. काय छान म्हणजे काय आहे कोपरगाव? कारण आम्ही शिर्डीपर्यंत येतो, कोपरगावला हो जाता ना सर, का नाही येत तुम्ही कोपरगाव? अरे कोपरगाव कुठे आहे हेच कळलं नाही ना आम्हाला. 17 किलोमीटर 17-18 किलोमीटर आहे. म्हणून विचारतो कसं आहे कोपरगाव? सांग. कोपरगाव तुम्हाला माहित नाही? असं हायवेला आहे ते. मंदिर आहे ते पूर्ण म्हणजे भारतात कुठेच नाहीये. हेच वैशिष्ट्य आहे खरंच. ते जे मंदिर आहे ते मंदिरात प्रत्येकाने एकदा जर शिर्डीला आलं तर नक्की जाऊन या. खूप सुंदर आहे कोपरगाव. आणि शुक्राचार्यांनी कोपर मारला म्हणून ते नदीला कोपर मारला, तर कोपरगाव. म्हणून या संधी मिळाली की झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.